आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। गद्दाराविरोधात शिवसेना मिरज शहराचे जोडेमारो आंदोलन, चपलांचा हार घालून केला निषेध। शिवसेना मिरज शहराच्या वतीने आमदार संजय शिरसाट, माजी आमदार किरण पावसकर तसेच पक्षाविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप असलेल्या 6 खासदारांच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान संबंधितांच्या प्रतिमांना चपलांचा हार घालून तसेच प्रतिकात्मक जोडेमारो आंदोलन करण्यात आले। शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर टीका करणाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनस्थळी गद्दारांचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या। तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांच्या समर्थनार्थ घोषणाही देण्यात आल्या। या आंदोलनावेळी शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशाल सिंह राजपूत, उपजिल्हा प्रमुख महादेव मगदूम, जिल्हा संघटक साजिद पठाण, मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर, सुरेश भोसले, शहर संघटक असलम बाडवाले, महिला आघाडी जिल्हा संघटिका शाकीर जमादार, उपजिल्हा संघटिका स्नेहल माळी, सरोजिनी माळी, कुपवाड शहर प्रमुख विजय गडदे, विठ्ठल संगपाळ, मिरज तालुका प्रमुख विश्वास कांबळे, उपतालुका प्रमुख दीपक पाटील, युवा सेना मिरज शहर प्रमुख कुबेर सिंह राजपूत, शहर समन्वयक फिरोज मुलानी, उपशहर प्रमुख सूरज डवरी, बबन गायकवाड, चंद्रकांत हरकल, बाबू पानवाले, सलमान शेख, किरणभाई कांबळे, उमेश आयरेकर, अब्दुल मोमीन, सचिन कोरे, श्रीकांत आवळे, मोइनुद्दीन विजापुरे, अफसर नदा, अनिकेत वायदंडे, ओंकार कदम, तातोबा शितोळे, योगेश कांबळे, इरफान शेख, अरबाज रेटरेकर, वसीम बाडवाले, महेश तलवारे, गौश शेख, मोहित साखरे, अक्षय रेड्डी, सरफराज मुश्रीफ यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची निष्ठा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला। आंदोलन शांततेत पार पडले। आज शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने मिरज शहरामध्ये एक आंदोलन करण्यात आलं। हे आंदोलन करण्यामागचं कारण म्हणजे गद्दार गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी 2 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं की संजय राऊत हे राहुल गांधी आणि शरद पवार याचं DNA आहे। पण ह्या लोकांचं DNA आहे की नाही मला माहीत नाही, पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेचं DNA आहे हे विसरू नका। आज तुमच्या नावावर बाळासाहेब ठाकरेंचा सिम्बॉल आहे। तुम्ही जी गद्दारी करून उद्धव साहेबांना फसवेगिरी करून जे गेलेला आहे, तर तुम्हाला खरं तर चप्पलनं तोंड फोडायला पाहिजे तुमचं। त्याचं कारण असं आहे की शिवसेनेच्या नावावर भीक मागायची, जोगवा मागायचा, मातोश्रीवर मुजरा घालायचा आणि आता एकनाथ शिंदेचं चोळत बसायचं। 4 दिवसापूर्वी मी एक वक्तव्य केलं होतं की आम्ही गुडघे फोडून पोरं काढायचे आणि ह्यांनी सांभाळायचे। काय पत्रकारांनी ते वक्तव्य कट केलं, पण ते आता वक्तव्य लावा माझं, कारण हे खरंच आहे। आम्ही आमदार खासदार निवडून आणायचे आणि ह्यांनी सांभाळायचं, त्यांच्या मागं काहीतरी चौकशी लावायची, ईडी लावायचं आणि भाजपची भर करायचं। एकनाथ शिंदे हे फक्त भाजपचे जे सांगतायत वरची लोक त्यांचं ऐकून काम करतायत। त्याचप्रमाणे माजी आमदार किरण पावसकर यांनी काल एक वक्तव्य केलं, जे गद्दार गटात शिवसेनेचे काही खासदारांनी प्रवेश केला त्यावेळेला सांगितलं की बाळासाहेब ठाकरे शेवटच्या क्षणाला एक जनतेला आवाहन केलं होतं की जसं मला सांभाळलं तसं उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना सांभाळा। ते एक वक्तव्य होतं, आव्हान होतं। त्यांचं वय भरपूर झालं, पण त्याच बाळासाहेब ठाकरेंची आज त्या किरण पावसकर नालायक माणसाने खिल्ली उडवली। त्याच्याही पोस्टरला आम्ही इथे चप्पलनं मारलं आहे आणि एकनाथ शिंदेने सांगितलं की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा वारसा घेऊन पुढे जातोय। ज्या वेळेला किरण पावसकरने ते वक्तव्य केलं त्यावेळेला एकनाथ शिंदे समोर होते, त्याला का थांबवलं नाही किंवा त्याच्यावर का स्टेटमेंट तुम्ही दिला नाही की किरण पावसकर तुम्ही चुकीचं बोलताय। मग बाळासाहेब ठाकरेंचं वक्तव्य घेऊन तुम्ही पुढं का जाताय, बाळासाहेबांचा काय वसा तुम्ही घेतलाय? तर तुम्ही बाळासाहेबांचा वसा घेतलेला नाही, तर तुम्ही भाजपचा वसा घेतलाय। आता तर या शिंदे गटामध्ये मी बघतोय जय महाराज म्हणायचं बंद केलंय, ह्या लोकांनी जय श्रीराम म्हणायचं काम चालू केलंय। श्रीरामाला आमचा काही विरोध नाही आहे, पण महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, तर जय महाराज जय शिवराय म्हणायला पाहिजे, तर ते म्हणत नाही आहेत। काल बघितलं मी काय गद्दार गटाच्या लोकांनी 7च लोक घेऊन आंदोलन केलं आणि त्यांनी सांगितलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये माणसं नाही आहेत, तर गद्दारांनो आणि नालायक कुत्र्यांनो या आणि इथं माणसं बघा आमच्याकडे काय आहेत। ज्या वेळेला तुम्ही उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन कराल त्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या बाजूने आम्ही तुम्हाला उलट रिस्पॉन्स देऊ आणि त्याला काय असेल ते दुबार रिप्लाय दिल्याशिवाय मी राहणार नाही। त्यांनी सांगितलं आमच्या नेत्यांच्या गाड्या इथं आले की फोडू। अरे नालायक तुम्हाला फिरायचं आम्ही अवघड करू, तुमच्या गाड्या आम्ही इथं फोडू। आमच्या नेत्याचं सोडा,
ज्या वेळेला तुम्हाला वाटतंय बाबा 2-2 हात आमच्यासोबत करायचा आहे, कधी रेष मारून सांगायचं पोलीस प्रशासन लांब ठेवायचं आणि 2-2 हात करायला आम्ही तयार आहे. आम्ही कुठल्या पक्षाचं खरकटं करून मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिंदे गट असं केलेलं नाही. बाळासाहेब ठाकरेचं सच्चा शिवसैनिक आहे. म्हणून तुम्हाला आता चॅलेंज करतो, कधी 2-2 हात करायला आमच्यासोबत या. एक जिल्हा प्रमुख, एक महापालिका प्रमुख, एक शहर प्रमुख, 3 टंबरेल गोळा व्हायचे आणि खडबड करायचं. संडाच्या टंबरेलची एकदाच किंमत, ती फक्त सकाळी संडासला जातानाच, दिवसभर त्याला कोण काळं कुत्रं विचारत नाही. आज शिवसेना मिरज शहराच्या वतीने गद्दार आमदार संजय शिरसाट, किरण पावसकर यांचा आम्ही शिवसेना मिरज शहराच्या वतीने जाहीर निषेध केलेला आहे. त्यांना जोडे मारून त्यांना चपलाचा हार घातलेला आहे. तर काल बघितलं, कोणीतरी 2-4 टंबरेला मिरजमध्ये आली आणि आंदोलन करायचा प्रयत्न केला. मागं माणसं होती 6. शिवसेना आणि शिवसैनिक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. कारण त्यांनी काल आंदोलन केलं होतं संजय राऊत साहेबांवर. संजय राऊतांकडनं जर शिकायचं असेल तर ती निष्ठा शिकायला पाहिजे, आणि जर निष्ठावंत व्हायचं असेल तर बाप एक आणि आईन एक असली पाहिजे. त्याशिवाय निष्ठा कळत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जे काही शिवसैनिक आहेत ते हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत, आणि त्या शिंदे गटात जे शिवसैनिक आहेत ते अमित शहांचे शिवसैनिक आहेत. कारण ती शिवसेना नाही, ती शहासेना आहे. जे काय अमित शहा सांगतील तसं शिंदे गटानं काम करायचं चाललंय. त्यामुळं वैयक्तिक बाळासाहेबांचा वारसा हे ते सांगा, हे सगळं थोतांड आहे. जर शिवसेना अस्सल असती तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सोडून गेली नसती. हे सगळे गद्दार आहेत आणि जनता यांना यांच्या गद्दारीची शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नाही. येत्या काळात यांनी सांगितलं की राऊत साहेबांची गाडी फोडतो आणि कुणाची गाडी फोडतो, ते गाडी फोडायचं राहू दे, तुम्ही पहिला आमच्या समोर या. तुम्हाला कपडे काढून फोडून काढल्याशिवाय आमचे शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.